नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वी_सारंग_8 मध्ये. गणपती बाप्पा आलेत आणि त्यांची तयारी देखील चालू आहे. आता तुम्ही घरातलं डेकोरेशन तर बघतात आहेत. थोडक्यात झालं होतं आणि संपायलाच आलं होतं. आम्ही आज निघालो आहोत गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी. सुरुवातीलाच बाहेर बघा मंडपाचं काम चालू आहे आणि थोडक्यात मंडप बांधलेला आहे आपण आणि निघालो आहे वॉकिंग. आज संडे असल्यामुळे खूपच ट्रॅफिक होती आणि सगळ्यांचे गणपती बाप्पा आपल्या मंडळात येत आहेत, मंडपात येत आहेत. जसे आम्ही गाडीला स्टार्ट मारली, सगळेजण तयारीत आहेत एकदम. ओम तर एकदम टोपी घालून. मित्रांनो नमस्कार. आता तुम्ही सगळं आमचं ट्रॅव्हलिंग पाहिलं, सगळं काही. आता आम्ही थांबलो आहे ॲज युजल. बच्चा कंपनी आणि पूजाची फरमाईश, मॅकडॉनल्डला जाता जायचं होतं. आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पाची मूर्ती आणायला आणि चाललो पेन ॲज युजल. तर पेनचे गणपती म्हणजे आपला जीव की प्राण. आता पेनचे गणपती लोक बोलतात एवढ्या लांबून आणतो, कसं जमतं भाई. इच्छा असेल, मनातली ताकद आणि बाप्पाचा आशीर्वाद हे असेल तर काहीही पॉसिबल होतं. व्हरायटी असते, आपल्याला पाहिजे तशी बनवून पण मिळते. शाडूची आहे, POPची आहे, प्रिफर ज्याला होईल तसं आहे. मी असं बोलत नाही की शाडूचीच घेतली पाहिजे आणि POPचीच घेतली पाहिजे. तुम्ही असा विचार नका करू की शाडूची निसर्ग साठी म्हणून चांगली आहे आणि POPसाठी निसर्ग नाही. प्रत्येकाची थिंकिंग आहे, जशी माझी थिंकिंग आहे. तर चला पुढे बघूया. आता आपण पेटपूजा करूया आणि निघूया पुढे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो. तसं आपण गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेलीच आहे आणि गणपती बाप्पा पाठीमागे विराजमान आहेत आणि चाललेलो आहोत आम्ही घरी. पेनचे तुम्ही गणपती थोडक्यात बघितले, मी जास्त डिस्क्रिप्शन देऊ शकलो नाही कारण की गर्दी भरपूर होती आणि सगळ्यांची आवाजावा होती तिथे, सगळं ट्रॅफिक जाम होता. आता पेन म्हटलं की गणपती मूर्तींचं माहेरघर. आत्ता त्यांची देवींची ऑर्डर सुरू आहे. संजय पाटील म्हणून आपले मूर्तिकार आहेत आपल्या गणपती बाप्पाचे, तर मी त्यांचा नंबर मेन्शन करीनच. तुम्हाला जर काय सुबक मूर्ती आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे असेल आणि जशी पाहिजे तशी बनवून पाहिजे असेल तर ते तुम्हाला बनवून देतात आणि त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. सो आमचे 2 चिल्ले गँग बसलेले आहेत, पाठीमागे बसलेले आहेत त्यांचे शिलेदार जे पकडायला बसलेले आहेत. आणि आता पण असं तोंड बघून असं वाटतंय सगळ्यांचं की ह्यांना खायला पाहिजे परत. हसलेला आहे मनातल्या मनात. आणि बघूया आता आपण जाताना. आता ट्रॅफिक किती लागतो. कोकणाचा रस्ता अजिबात पेण आणि पनवेल ह्याच्या दरम्यान येऊ नये बाबा, लय बेकार रस्ता. शेवटी आम्ही आता आलो ते उरण आणि सेतूच्या रोडने आलो, पण तरी नॉर्मल आहेच. बघूया आता काय कसं काय पुढे जाता. रस्ता तर कसा आहे, एका साईडने आलो एका साईडने आता जाताना कसा भेटेल माहीत नाही. सो आता आपल्याला पोचायला वाजतील 3-3:30 होतील. तर भेटू आता पुढे. चलो मित्रांनो, जशी गणपती बाप्पाची तयारी तर झालीच होती, आम्ही रिटर्न यायला निघालो. पेनमध्ये ना एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला ना जशी मूर्ती आहे ना पाहिजे तशी मिळतेच. हायवे तर जाम होताच म्हणून आम्ही सेतूवरनं आलो. तसं सेतूवरनं यायला आम्हाला ना पेनपासून ते मुंबईला यायला
अगदी 1.5 ते 1 तास लागला, तो पण नाही, मी तर बोलतो व्यवस्थित आलो. पुढे आपलं डेकोरेशन तयार झालं होतं मित्रांनो, आणि हे बघताय तुम्ही गणपती बाप्पा मोरया. आता डेकोरेशनची थोडी मी माहिती देतो. डेकोरेशन सुरुवातच हे मे महिन्यापासून होतं आमचं, आणि खूप सारे पॉईंट्स आहेत असे की जेणेकरून आम्ही ते कलेक्ट करतो. हे सौजन्य बऱ्याच जणांचं असतं, खूप जणं मदत करतात. मग त्याच्यात ऑडिओसाठी किंवा व्हिडिओसाठी किंवा फोटोजसाठी, कोणाला सामान आणण्यासाठी, आणि सगळ्यांना थँक्स आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार. डेकोरेशन तयार करतो ही आयडिया माझी असते, पण त्याच्या पाठीमागे हात खूप जणांचे असतात, आणि स्पेशली माझ्या ऑफिसचं थँक्स बोलतो मी, कारण की तसं ते मला टाईम अलॉट करून देतात, आणि त्या टायमिंगला मी संध्याकाळी जे घरी येतो ते असं टायर्ड फील नाही करत, कारण की गणपतीचं डेकोरेशन असतं ते पण मला तेवढा वेळ मला लवकर सोडतात किंवा त्या टायमिंगला सोडतात जसं माझा टायमिंग ऑफिसचा आहे. या टायमिंगमध्ये ना घरच्यांची माझी खूप मदत असते, माझ्या आईची, बहिणीची आणि ओमची. तर सगळीच जणं मदत करतो आम्ही, आणि सगळीच जणं असतात. गणपती बाप्पाचं डेकोरेशन खूप आम्ही बारकाईने त्याच्यामध्ये सगळं जीव ओतायचा प्रयत्न करतो. प्रतिष्ठा असो किंवा प्रत्येक जी शृंखला दाखवली आहे ती कशी आपण कोणत्या नजरेने बघतो आणि कोणत्या नजरेने आपल्याला ती दिसते, आणि आपण लोकांपर्यंत कसं आपण मेसेज पोहोचवू शकतो की आपण कसं दाखवतो आहे, आपलं डेकोरेशन कसं उभं करतो आहे, आणि तो मेसेज लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे. खारीचा वाटा होईना, पण प्रयत्न करतो. गणपती बाप्पाची इच्छा असेल तर पुढे अजून काही काही असे चलचित्र आणि जिवंत देखावे आम्ही दाखवणार आहोत, आणि खूप सारे मेसेज लोकांपर्यंत पोचणार आहोत. बऱ्याच जणांना आवडलेलं आहे, आणि खूप जणं विचारतात की एवढं तुम्ही कसं करू शकता. तर मित्रांनो, हे कसं आहे, हे गेले पारंपरिक आम्ही करतो आहे, आणि कसं आहे गणपती बाप्पा आम्हाला जी आयडिया पण देतो, जे आम्ही एकदा त्या रूटमध्ये राहिलो ना की ते कसं उभं करायचं, नैसर्गिक आता रंगाचं आपण कसं पेपर, पुट्टा, हे सगळं आता एकदम मॅनेज होत चाललं आहे. आपण एकदा प्रयत्न जरी केला ना की आपण थर्माकोल वापरायचं नाही, पुट्टा, पेपर वगैरे ह्यानी आपण तयार करायचं, सगळं मॅनेजेबल होऊन जातं आहे. आता पहिल्यासारखं असं नाही की मला हीच वस्तू भेटत नाही ती मी त्याच्यानेच करणार, असं नाही. बऱ्याच गोष्टी आम्ही घरच्या घरी आमच्या दरवर्षीच्या असतात, आणि खूप जे आता आयडियाज येत जाते ना की इथे असं लावायचं, मग तो मेजरमेंट तेवढ्या साईजचं सगळं बसवणं, आणि गणपती बाप्पाला पण कसं ॲट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे, कलर कॉम्बिनेशन, ही खूप सारी मेहनत आहे सगळ्यांची, आणि सगळीजणं आतुरतेने येतात पण मदतीला. बरेच बावले आहेत ते माझ्या बहिणीने बनवलेले आहेत. मग तो पाठीमागे राक्षस असो, बावल्यांचे पेपराचे पोशाख आहे पेपराचा, आणि ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल हे आम्ही घरीच एडिटिंग करतो. आता जसं माझा यूट्यूबचा ब्लॉग आहे म्हणून माझं एडिटिंग माझं परफेक्ट झालेलं आहे. थोडक्यात होईना आम्ही थोडक्यातलं थोडक्यात उभं करतो, आणि लोकांपर्यंत ते मेसेज आवर्जून पोचतील आणि लोकांना आवडेल, आणि बऱ्याच जणांना आवडलेलं आहे, आणि ते दरवर्षी येतात, कुठून लांबून लांबून डेकोरेशन बघायला येतात. शेवटचे 2-3 दिवस जे असे असतात ना की खूप पॅक असतो. आता ह्याच्या डिटेलिंग माहिती आहे ना, मी स्वतः रेकॉर्ड केलेली आहे, आणि स्वतः मी उभा आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये, तर तुम्ही नक्की आवर्जून हा पूर्ण व्लॉग बघा मित्रांनो. नमस्कार सगळ्यांना, मी विशाल सारंग, आणि स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल वी सारंग आर्ट्सवर. आपण यंदाचा जो देखावा उभा केला आहे गणपती बाप्पाचा, तो मोबाईलवर आहे, आणि मेन म्हणजे आपण मोबाईल तर सगळीच जणं आता देखाव्यामध्ये दाखवतात, पण ॲप्स आणि जे स्कॅम होत आहेत, आणि प्रत्येक स्कॅममध्ये काही ना काही नवीन उघड येतं आहे, तर याबद्दल आपण दाखवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण जेव्हा पहिला जुना फोन
होता त्याच्यापासून आपण सुरुवात केली. चाळीत एकच फोन असायचा 10 घरांमधला, आणि आपण तो फोन आतुरतेने कोणाचा येतो आणि आपण कॉन्टॅक्ट नंबर जवळचे द्यायचो, तर ते ह्याच्यामध्ये दाखवलं आहे. त्याच्यानंतर सुरुवात झाली मोबाईलची. तर मोबाईल आपल्या आयुष्यात आला आणि मोबाईल जसा अपडेट होत गेला तसं मोबाईलची काही माहिती आम्ही जमा केलेल्या आहेत. तर हा मोबाईल दाखवलेला आहे. तर सर्वात पहिला आपण प्रथम गणपती बाप्पापासून सुरुवात करूया. मूर्तिकार संजय पाटील पेनचे आहेत आणि आपण मूर्ती पेनवरनं आणलेली आहे. जशी पाहिजे तशी आपल्याला डिझाईन, त्यांचा फेस लुक आणि जसा कलर जो सहसा तरी मला असं वाटतं मुंबईत कुठे मिळत नाही, पण असं बघायला गेलं तर पेनचे गणपती सुबक असतात आणि लोक जगभरातनं पेनचे गणपती घेऊन जातात. तसं आपणही पेनवरनं गणपती आणलेला आहे. आपण आता सुरुवात करतो पिंजऱ्यापासून, आणि मोबाईल हा एक पिंजराच आहे. आपण त्याच्यात अडकलेलो आहोत आणि पिंजऱ्यामध्ये असं दाखवलेलं आहे की माणसं बसलेली आहेत आणि हे 2 लेडीज आणि जेंट्स, आणि प्रत्येकाच्या हातात बघा ॲपनुसार मोबाईल आहे. जसे एक मोबाईल असतो पण अनेक ॲप आहेत. त्या ॲपवरनं आपण सुरुवात करतो आणि जे काय आहे दिवसाचे क्लास, तुमचे डीमार्ट, तुमचं ॲमेझॉन, जे काय आहे तुम्ही त्याच्यापासूनच आता सुरुवात करता. तुम्ही घरातले काही सामान मागवायचं असेल, पोर्टर असेल, तर तुम्ही स्वतःची एक्सरसाइज कमी पण मोबाईलची एक्सरसाइज जास्त केलेली आहे. आता दुसरी शृंखला आहे ही सेल्फीची. तर ही सेल्फी आपण घेतो पण आपण जागा वगैरे बघत नाही. आपण डेअरिंग करतो, अरे नदीच्या किनाऱ्यावर, समुद्राच्या किनाऱ्यावर, डोंगराच्या कपारीमध्ये आपण सेल्फी घ्यायला जातो. तर सेल्फी घेताना आपण लक्ष देत नाही की आपण सेल्फी घेताना आजूबाजूला काय आहे, आणि कधीतरी पाय स्लिप होतो आणि पडतो. असे बरेचसे केसेस झालेले आहेत. तर दुसरं आहे ट्रेन ॲक्सिडेंट दाखवलेला आहे. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर काही लोकांना ट्रेनच्या बाहेर सेल्फी घेताना ॲक्सिडेंट होतात. पाठी बघत नाही, ट्रेन येत असते आणि मोबाईल आणि हात बाहेर असतो. तिसरी शृंखला आहे या मुलांची, जी आजकालची पिढी ती या मोबाईलच्या मेसेजिंगमुळे आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या चुकीच्या मेसेजमुळे आजकाल कोणीही 2 गट असतात ते भांडायला सुरुवात करतात. ते बघत नाही ज्या हातात कलागुण पाहिजे, ज्या हातात पुस्तकं पाहिजे, त्या हातात चाकू आणि सूर्याने हे येतात आणि तिथे आतंकी माहोल तयार होतो. तर आणि याच ह्याच्यामध्ये आजकाल स्कॅम पण चाललेले आहेत. तुम्ही जीपे बघितलं असेलच. जीपे हा एक मोठा ॲप आहे की ज्यांनी त्याचा वापर बऱ्याच जणांनी खूप वाईट केलेला आहे. पेटीएम आहे. काही तुम्हाला मेसेज येतात, लिंकवर तुम्ही क्लिक करता आणि पैसे तुमच्या अकाउंटमधले निघून जातात. हे कसे? हे काही सायबर अटॅक आहेत असं बघायला गेलं तर, आणि बरेचसे फ्रॉड होतात. तुम्हाला स्कीम दाखवली जाते, तुम्हाला माहिती दिली जाते, तुम्ही ह्याच्यात पैसे गुंतवले तर तुम्हाला 1 मंथमध्ये तुमचे 200% रिटर्न येतील. काही लिंक येतात आणि आपण चुकून स्कॅन करतो, लिंकवर क्लिक करतो, आणि बघायला गेलं तर बरेच असे स्कॅमर आहेत या आताच्या जगामध्ये की स्कॅमिंगमध्ये भरपूर जणांनी PhD केलेली आहे. आणि मी असं कोणाचं वैयक्तिक नाव घेत नाही, पण जेवढे स्कॅमर आतापर्यंत मी पाहिलेले आहेत ना, तेवढे स्कॅमर हे सगळे नॉर्थमधनाच आलेले आहेत. आणि ते कोणी आहेत, काय आहेत, त्याचं सायबर सेल शोध लावतेच. याबद्दल सायबर सेल पोलिसांचं सल्यूट आहे सगळ्यांना, आणि तो माहिती मिळतोच. तिसरी आहे की आपलं AI टूल्स. आता आपण सहसा वापरतो AI टूल्स. AI टूल्स अपडेटेड व्हर्जन आहे.
चॅट GPT आला आहे. तुम्हाला जे काय आहे ते लगेच तुम्ही प्रॉम्प्ट टाकू शकता आणि लगेच माहिती मिळवू शकता. AI टूल्सनी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी पण झालेल्या आहेत ज्या मेडिकल्समध्ये आहेत आणि मेडिकल गोष्टीसाठी तुम्ही खूप AI टूलचा वापर होतो आहे. बरेचसे ॲप्स दाखवलेले आहेत तिथे. आपल्या ज्या दिवसाची जी सुरुवातीपासून जे आपण दिवसामध्ये कुठेही ॲप वापरतो ते दाखवलेले आहेत. हा मोबाईल रूपी राक्षस आहे. तो मोबाईल रूपी राक्षस का, तर त्याच्यामध्येच सगळ्यांचे गुणधर्म लपलेले आहेत असं बघायला गेलं तर. कसं मोबाईल हा सगळ्यात मोठा चोर आहे आणि मोबाईलमध्ये चोरी गेलेली ही लपवली जाते पण ती कुठेतरी उघडकीस येते. जो हा मोबाईल रूपी राक्षस दाखवलेला आहे आपण. आणि माझं असं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही मोबाईल वापरताय तो मोबाईल तुमच्या सकारात्मक गोष्टीसाठी वापरा, नकारात्मक गोष्टीसाठी वापरू नका. फक्त कॉल रिसीव करता ठीक आहे, जेणेकरून इंस्टावर व्हॉट्सअपवर खोटे मेसेजेस, फ्रॉड मेसेजेस पसरवू नका. फ्रॉड मेसेजेसमुळे बऱ्याच जणांचे चुकीच्या हे होतो, माहिती मिळते आणि लोक ते मनात ठेवून हा मला असा बोलला ग्रुपवर, हा मला तसा बोलला ग्रुपवर, इंस्टामध्ये ह्याने असा व्हिडिओ टाकला, फेसबुकमध्ये ह्याने असा व्हिडिओ टाकला, मी पण ह्याचा असा व्हिडिओ बनवून टाकणार. तर हे करू नका. आणि असंच एक वैयक्तिक मत होतं माझं. तर मित्रांनो, सगळी शृंखला जे आम्ही दाखवलेली आहेत ते आपल्या रोजच्या कारकिर्दीमधले आहेत. तुम्ही एकदा विचार करून बघाच की मोबाईल हा नक्की तुमचा मित्र आहे की तुमचा शत्रू आहे. तो तुम्ही ठरवू शकता. जसं तुम्ही त्याच्यात फीड करता तसेच चांगल्या गोष्टी होऊ शकतात आणि जसे तुम्ही त्याच्यात चुकीच्या गोष्टी फीड केल्या तर तसेही ते चुकीचेच तुम्हाला मार्ग दाखवू शकतात असं माझं मत आहे. आणि आपलं डेकोरेशन हे प्रिंटआउट, काही पेपर्स, थर्माकोलचा तो वापर झालेला नाही आहे, कुठे यावरनं उभा केलेला आहे. आणि मिनिएचरच्या काही गोष्टी आम्ही वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि बऱ्याचशा डेकोरेशन पण उभं करायला आम्हाला चांगल्या गोष्टी पण शोधायला आम्हाला चॅट GPTचा वापर करावा लागला. आम्ही चॅट GPTचे आभार मानतो कारण की हे असे फोटो मिळणं आणि गुगलमधनं फोटो काढणं हे बरंचसं पॉसिबल होत नाही. आपल्याला पाहिजे तसे फोटोज आपल्याला स्वतःला जाऊन काढावे लागतात. आणि उभं राहायला साधारणतः 1 महिना गेलेला आहे आमचा. जशी ऑडिओ तुम्ही ऐकलीच असेल त्या ऑडिओमध्ये एडिटिंग वगैरे सगळं आम्ही घरच्या घरीच केलेलं आहे. आणि मुलांनी खूप हेल्प केलेली आहे. बहिणींनी तो राक्षस बनवलेला आहे. बाकीच्यांनी पेपर चिटकवायची कामं केलेली आहेत. बाहेरचं डेकोरेशन जे तुम्ही पाहिलं आहे ते पण आपण घरच्या घरीच उभं केलेलं आहे. बाहेरचा बॅनरपासून ते सगळंच. आणि ही प्रत्येक शृंखला त्या टायमिंगला प्ले करायचा एक मोठी टास्क असते आमच्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण आम्ही माहिती देताना आणि लिहिताना खूप आतुरतेने लिहितो की जेणेकरून कोणाचं वैयक्तिक गोष्टीला लागू नये किंवा कोणत्याही धर्माशी किंवा कोणत्याही वैयक्तिक लोकांना ते लागू शकत नाही असं आम्ही लिहितो त्याच्यामध्ये. पण हा एक जनरल विषय आहे, तो जनरल विषय म्हणूनच घ्या. मी कोणत्या कंपनीला आणि कोणत्या ॲप्सला दोष देत नाही आहे किंवा ज्याने त्यांनी ॲप्स बनवलेले आहेत ते त्यांच्या लेवलला बनवलेले आहेत की ह्याने हा ॲप वापरला म्हणून ह्याचं नुकसान झालं असं नाही आहे. तो वापरला की चांगलाच वापरला जातो, तो नाही वापरला तर तो वाईट गोष्टीच्या हातात जातो. आणि ह्याच्यामध्ये स्कॅमर पण इन्क्लूड असतात. तुम्हाला OTP येतो, तुम्ही KYCसाठी OTP विचारला जातो, कृपया देताना विचार करा.
की तुम्ही KYC नक्की बँकेतनाच विचारला गेलेला आहे. मुळात बँक ऑनलाईन KYC कधीच विचारत नाही, एक लक्षात घ्या. तुम्हाला KYC करायचं असेल तर तुम्ही बँकेत जा, तुम्ही वैयक्तिक विचारा की मला KYCसाठी फोन आला होता आणि मला KYC विचारलं, तेव्हाच या गोष्टी बँकेच्या रिलेटेड करा, त्याशिवाय करू नका. आणि असं आहे की स्कॅमर कोणत्याही बाबतीमध्ये, आता मी महावितरणचा एक कामगार आहे आणि असं आहे की ते मेसेज लोकांना रात्री 8-8, 9-9 वाजता गेले होते, स्कॅमर्सनंच पाठवले होते की तुम्ही एवढ्यात आम्ही लिंक पाठवतो, तुम्ही लाईट बिल भरा, नाहीतर तुमचा 8 वाजता लाईट कट केली जाईल. मुळात MSEB संध्याकाळी 6च्या नंतर कुठेच लाईट कट करत नाही नियमानुसार. दुसरी गोष्ट, रात्री 8 वाजता कोणतेही महावितरणची माणसं घरी जात नाही लाईट कट करण्यासाठी. हा एक इम्पॉर्टंट मेसेज होता, जो महावितरणकडनं मला द्यायचा होता तुम्हा सगळ्यांना. तो असं काही तुम्ही फ्रॉडचे मेसेज आणि त्यावर आलेल्या लिंक्स क्लिक करू नका. खूप जण अडकलेली आहेत आणि ते पैसे मिळत नाहीत. स्कॅमर्स खूप लांब बसलेले असतात, इंटरनॅशनल स्कॅमर्स पण आहेत की तुमच्या फोटोची हुबहू कॉपी करून ते फेस एडिटिंग करतात आणि चुकीच्या व्हिडिओजमध्ये ते तुमचे फेस लावले जातात. तर तुम्ही इंस्टा, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट जे तुम्ही फोटो काढता ते कुठे ना कुठे सेव्ह होत असतात, इतकं लक्षात घ्या. आणि ते सेव्ह अशा ठिकाणी होतात की जेणेकरून ते स्कॅमर ते विकत घेतात त्याच्यातनं आणि तुमचे फोटोज, तुमचे व्हिडिओज हे कुठे ना कुठे ती लोक वापरतात आणि ते खूप चुकीची गोष्ट पुढे जाते आणि तुम्हाला माहिती पण नसते की आपले फोटोज आणि व्हिडिओज कुठे जातात. मी तर बोलतो इंस्टा, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅटवर DPवर स्वतःचे फोटो ठेवू नका. स्वतःचे फोटो ठेवलात, लोकांना ते फोटो शेअर होतात, ते स्क्रीनशॉट काढतात, लोकांपर्यंत जातात आणि ते फोटो कुठेतरी घाणेरड्या साईट्सवर वापरले जातात. सायबर सेल्समध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि बऱ्याचशा गोष्टींचा अंत नाही आहे, तिथे लिंक लागतच नाही. रोज हजारो कंप्लेंट्स येतात, मी लिंकवर एक क्लिक करा, माझे पैसे गेले. तर आम्ही सतत वॉर्न करतो सगळ्यांना की तुम्ही स्कॅमर्सपासून वाचून राहणे. आपला हा देखावा त्याच्यावरच होता. मोबाईलमध्ये काही गोष्टी चांगल्या आणि वाईट याचा आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, हा व्लॉग आवडला असेल तर पुढचे व्लॉग बघण्यासाठी असे इंटरेस्टिंग आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. तुमचे लाईक्सच आम्हाला प्रोत्साहन देतात आणि सबस्क्रायबर वाढले तर आम्हालाही एक प्रोत्साहन मिळतं की आम्ही अजूनही व्हिडिओ बनवू. आता मी खूप दिवसाने व्हिडिओ बनवला का तर गणपतीची सगळी कामं होती आमची. तर मित्रांनो, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. धन्यवाद. तुम्हाला आमचं चलचित्र कसं वाटलं मित्रांनो? तुम्हाला आमचं चलचित्र आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरया.